वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, तुम्हाला माहीतच आहे की आता निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे आणि आता मी कुर्ला स्टेशनला आलेली आहे आणि इथे मी एक बोर्ड बघितला. हा बोर्ड आहे आणि या बोर्डमध्ये बोट चोरीबद्दल तर आता निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे की राहुल गांधींनी बोट चोरीचा किती मोठा पर्दाफाश केलेला आहे. आणि सकाळी मी एक आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही पक्षाची युती कुठल्याही पक्षासोबत होऊ दे, काही झालं तरीसुद्धा निवडून BJP सरकारच येणार आणि BJP सरकारच येणार. हा आत्मविश्वास त्यांना कुठून आला आहे हेच कळत नाही. आताच नागपूर एक नगर परिषद एक निवडणूक झाली आणि तिकडे एकाच घरामध्ये 290 असं एकाच घरामधले मतदान झालेलं. EVM घोटाळा तर आहेच. तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंट करा की EVM मुळे हा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांना आलेला आहे का, की कोणाचीही युती कोणाही सोबत झाली, कुठल्याही पक्षाची युती कुठल्याही पक्षासोबत झाली तरी निवडून मात्र BJP सरकारच येणार, असं जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. या स्टेटमेंटच्या पाठीमागे EVM घोटाळा एवढा आत्मविश्वास त्यांना कुठून येऊ शकतो, कुठून आला असेल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, EVM चोरी होते का, वोट चोरी होते का, EVM घोटाळा आहे का आणि वोट चोरी होते का. आणि जर वोट चोरी होत असेल तर बघा, आपल्या देशाच्या निवडणुकांना आपल्या देशाच्या लोकशाहीचा कणा आहे आणि अशा पद्धतीनं जर वोट चोरी होत असेल आणि अशा पद्धतीनं सरकार येत असेल आणि अशा पद्धतीनं स्टेटमेंट्स येत असतील, राज्याचं प्रमुख पद आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यांचं एवढ्या आत्मविश्वासाने बोलणं की कुठल्याही पक्षाची युती कुठल्याही पक्षाबरोबर होऊ दे, काही होऊ दे, BJP सरकारच येणार, याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.